लगा गायचे गुणगान येऊ दे मुर्द्याला अवसान. हो बाई, अहो शाहिरी हे वीर रसाचे माध्यम आहे. अहो ही एक महाराष्ट्राची लोककला आहे. अहो शाहीर जे काव्य म्हणतो, जी कथा सांगतो त्याला पोवाडे असे म्हणतात. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा, अनेक लढाईचे प्रसंग यावर खूप चांगले पोवाडे लिहिले गेले, गायले गेले. अहो बाई, अहो तसंच एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अन्न वंश गीत आहे. आता ते मी तुमच्या समोर सादर करतो, ऐका. हे होती माझा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उद्या कोणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांदी गाडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी धावण्याची. रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खाण. तुम्हाला झोपायचा नाही? झोपायचं आता? त्या बाईचं काय करावं आता? अहो झोपतोय कोण कशाला? अहो गणपतीच्या दिवसात झोपतात वय, आणि तुम्ही झोपणार म्हणल्यावर कसलं पाहिजे त्याला सामान? हो बाई, अहो म्हणजे तुम्ही काय फरशीवर झोपणार नाही ना? अहो पलंग गादी हे सामान लय भारीतलं लागणार तुम्हाला, असं म्हणलो मी. दादा, किती किती गोंधळ करता तुम्ही शब्दांचे. ह्या महिला, अहो तुमच्या बरोबर गोंधळ घालायचा राहिला की. हे म्हणजे असं झालं, वर्ग हे का झाला, हाका मारती गावाला. अहो बाई, अहो गोंधळ गोंधळ, महाराष्ट्राची महासंस्कृती म्हणजे गोंधळ. अहो रोजबाई, अहो लग्न समारंभ, नवीन घर, अहो या समयी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. अहो विशेषतः तुळजा भवानी आणि रेणुका माता या देवीच्या संदर्भात गोंधळ घालायची प्रथा आहे. संबळ गोंधळ, काकड्या गोंधळ असे 2 प्रकार आहेत. अहो घरी गोंधळ घातला की आयुष्यात गोंधळ होत नाही. झालं मग बाई, पाहू गोंधळ. हे इथं हो बाई, आता पुढे बघूयात वाघ्या मुरळी. देवाला वाहिली तर तिला मुरळी म्हणतात. चला तर मग बाई बघूयात वाघ्या मुरळी. मंडळी थोडा येळकोट येळकोट, जय मल्हार सदानंदाचा येळकोट. गाडी घुंगराची आली
उपासक असतात ज्यांना पोरं. मग रोजबाई कसा वाटतोय आमचा महाराष्ट्र? वाव, दॅट्स ग्रेट दादा. तुमची परंपरा एकदम समृद्ध आहे. बाई अहो तुम्हाला सांगतो, अभंग भारूड अहो हे समाज प्रबोधनासाठी वापरले जायचे. अहो भारूड हा शब्द धनगरी परंपरेची नाचणी सांगतो. अहो नाचून कीर्तन करीत वीर पुरुषांची अहो किंवा देवाची रूपक स्वरूपात स्तुती केली जायची. त्याला लढीच म्हणत. अहो मग त्यातूनच भारूडाचा जन्म झाला. अहो याची मांडणी विनोदी स्वरूपाची असते. अहो 450 वर्षापूर्वी संत एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला. अहो त्यांनी पहिल्यांदा येडका या भारुडाची निर्मिती केली. अहो या भारुडाचं प्रामुख्यानं भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे प्रकार पडतात. बरं घे घे करबुजे मनी घे पाणी घे काय काय चाललंय आमचा कार्यक्रम? काय झाले तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलाय का डाका टाकायला आलाय? तुझ्याकडे काही चोरी करत नाही, काही डाका टाकत नाही. थोडा भाकरीचा कुटका देखील जात आहे. बाई काय येड लागलंय का? इकडे भाकरी नाही मिळत. काय मिळते मग? बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, झालंच तर वडा पाव मिळतो. बघ वडापाव देईल म्हणतोय. मला खरं सांग भाऊ, वडापाव खाऊन हातपाव झालेलं लेकरू देशाचा भार सांभाळ. नाही द्यायचं तर नको देऊ, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट आहे. फुकट असलं तर घेईल म्हणताय. ऐकून म्हणतात ना भाऊ, इकडचं असलं तर घे ना कोणी, आणि फुकटचं असलं तर बापले दोन. फुकट तर फुकट का होईना, पण तुझं माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होईल. असं आलं तुला? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय वेगळं वाटलं काय? मुरगुडा म्हणजे लेकरू, मला ऑलरेडी 2 लेकर आहेत. अरे बुरगुंडा म्हणजे लेकर बाळ नाही. अरे बाबा, बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. अच्छा, म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लाव. कारण कुंकू ही चिंचोका आणि हळदीपासून बनलेला असतंय. एखाद्या वेळी विंचू चावला ना, त्या चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाई, जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बुरगुंडा होईल बया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया गे, तुला बुरगुंडा होईल. दादा, तुमची म्हणून म्हणतोय मी की अहो या गरिबीने टाटाटूट केली या भादोघांची. अहो या गरिबीने आज एकमेकांशी हिंदीच बोलतात. अहो याला कारण पण मराठी माणूसच आहे. बाई अहो मराठी माणसाची जहागिरी गेली, पण घरी काय जायला तयार नाही. मराठी माणसं मारली मेथी मला त्या नदीला मारली मेथी, त्या नदीला मारली मेथी मला त्या नदीला मारली मेथी. कमाल झाली तपत आली राणी उकरडी नटी, कमाल झाली तपत आली राणी उकरडी नटी. त्या नदीनं मारली मेथी मला त्या नदीनं मारली मेथी. मायला हे अरे बंद कर. लावणीच्या नावाखाली नुसती लोकगीतच चालू आहेत. मायला ओरिजिनल लावणी लाव, ओरिजिनल. अंग ज्वानी ऐन भरात आले, मस्त अंगोरी रात प्याले, मदनाची रूप सुंदरा, जणू इंद्राची अप्सरा, गुलजार नार देखणी, नखरेला कटक चांदणी. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रंग फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा
चांग देवांचे यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी भाजी भाजी आओ भाजी मागया भाजी. नाही नाही मी लढणार. राजे गडावर पोहोचल्याच्या तोफा अजून झाल्या नाही. राजांना शब्द दिला या बाजीने, तोफा ऐकत नाही तोवर मृत्यूला पण भीक घालणार नाही. स्वराज्य हसेल आमच्यावर. मी लढणार. भाजी भाजी राज पोचलं भाजी राज पोचलं. आई विंझाई आमच्या शब्दाची लाज राखलीस. तुम्ही सगळे निघा, विशाळ गडाच्या रोखाने निघा. भाषा आपण राजे पोहोचले. आता आमची वेळ झाली. आता आमचा राजांना इथूनच शेवटचा मुजरा. स्वराज्याच्या गडकोटांनो, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनो, आजवर जमेल तशी तुमची सेवा केली. गोड मानून घ्या राजे, तुम्ही सुखरूप पोहोचलात. आम्ही धन्य झालो. स्वर्गलोकी आम्हाला विचारलं जाईल की पुढचा जन्म ती द्यावीच लागली. बाजींच्या समर्पणानं घोडखिंड पावनखिंड झाली. स्वराज्याचा पंचप्राण काळ सर्पाच्या विळख्यातून बचावला गेला. शिवानही स्वराज्यासाठी, शिवबाराजांसाठी हसत हसत मरणाला मिठी मारली. वीरांच्या रक्तानं एक अपराजित शौर्यव्रत इतिहासाच्या पानावर लिहिलं गेलं. अशाच अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या अत्युच्च समर्पणातून स्वराज्याचा हा वटवृक्ष उभा राहिला. त्याग, निष्ठा आणि स्वामी भक्तीच्या स्मारकाचं आणि जिजाऊ साहेबांच्या व्रताचं रायगडावर उद्यापन झालं. भंगलेली सिंहासनं पुन्हा सांधली गेली. सह्याद्रीचा आनंद अनावर झाला. संत सज्जन, घरदार, गुरवासर सारे सारे सुखावले. शिवबा छत्रपती झाले. हजारो कंठातून निघालेला स्वातंत्र्याचा जयघोष रायगडावरून आसमंताला भिडला.